मी आहे फळांचा राजा आंबा. इंग्रजीमध्ये मला म्हणतात मँगो. मी रत्नागिरीमध्ये मिळतो. माझा रंग आहे पिवळा. उन्हाळ्यामध्ये तुम्ही माझा रस खाता ताजा ताजा. मी आहे आंबा. मी आहे पिवळी केळी. मला इंग्रजीमध्ये म्हणतात बनाना. मी खाल्ल्याने आपले अन्नाचे पचन होते चांगले व आपल्याला मिळते कॅल्शियम. त्यामुळे मला टाळू नका. मला नक्की खा आणि आपले हाडे मजबूत करा. मी आहे अननस. इंग्रजीमध्ये मला म्हणतात पायनॅपल. उन्हाळ्यामध्ये तुम्ही मला आवडीने खाता. माझ्यामध्ये आहेत पोषक घटक. मी बाहेरून आहे जरी काटेरी तरी आतून आहे खूप गोड. तेव्हा माझा आस्वाद एकदा तरी नक्की घ्या मुलांनो. मुलांनो, अनेक फळांसारखी मी एक फळ आहे. माझे नाव आहे चिक्कू. उन्हाळ्यामध्ये तुम्ही मला नक्की खा. मी आहे खूप गोड व माझ्यामध्ये देखील आहे खूप जीवनसत्वे. त्यामुळे तुम्ही मला नक्की खा व आरोग्यमय जीवन जगा. मुलांनो, मी आहे द्राक्षे. अतिशय छोटं पण रसाळ फळ. माझे उत्पन्न मिळते नाशिकमध्ये व मला तुम्ही एकदा तरी नक्की चाखून पहा व आपल्यामधील क जीवनसत्व नक्की वाढवा. मग खाताल ना मला एकदा. मुलांनो, मी आहे संत्री. इंग्रजीमध्ये मला म्हणतात ऑरेंज. नागपूरची प्रसिद्धी आहे मी. माझ्यामध्ये आहे क जीवनसत्व. मग माझा ज्यूस एकदा तरी नक्की घ्या व निरोगी आयुष्य जगा. मुलांनो, तुम्ही तर मला ओळखताच. मी आहे ऊस. इंग्रजीमध्ये मला म्हणतात शुगरकेन. तुम्हाला उन्हाळ्यामध्ये माझा रस प्यायला खूप आवडतो आणि उन्हाळ्यात मी तुमची थंड रसाने तहानही भागवतो. मग नक्की उन्हाळ्यात माझा एकदा तरी आस्वाद तुम्ही घ्या. मुलांनो, ओळखलत ना मला. मी आहे सफरचंद. इंग्रजीमध्ये मला म्हणतात ॲपल. मी तुम्हाला खूप आवडतो. तुम्ही मला नेहमी आवडीने खाता. माझा रंग आहे लाल व मी तुमच्या आवडीचा एक आहे फळ. मुलांनो, सगळ्या फळांची माहिती तुम्ही घेतली आहे ना. त्यात मी लिंबू देखील आहे बरं. माझ्यामध्ये मिळते क जीवनसत्व. मग उन्हाळ्यामध्ये असो किंवा कुठल्याही ऋतूमध्ये जे काही फळ येतील ते तुम्ही नक्की खा व एक निरोगी आयुष्य जगा व आईने वडिलांनी दिलेले फळ एकदा तरी नक्की खा.